सध्या जया बच्चन आणि पापाराझी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कुठल्याही इव्हेंटला जया पापाराझींना झापताना दिसतात. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी पापाराझींशी आपलं नातं शून्य असल्याचं म्हटलंय. बरं, इतक्यावरच न थांबता त्यांनी घाणेरडे कपडे घालणारे आणि मोबाईल हातात पकडून फिरणारी लोक असाही पापाराझींचा उल्लेख केलाय. जया बच्चननी पापाराझींचा केलेला हा अपमान आता मात्र त्यांना महागात पडणार असल्याचं दिसतंय. पापाराझींनी जया यांना चक्क बॉयकॉट केलंय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊया. वी द वुमन या कार्यक्रमात जया बच्चन यांना तुमचं पापाराझींसोबत नातं कसं आहे असा प्रश्न विचारला गेला होता. त्यावर त्यांनी थेट शब्दात उत्तर देत म्हटलं, माध्यमांसोबत माझं नातं फार चांगलं आहे. मी मीडियाचं प्रोडक्ट आहे, पण पापाराझींसोबत माझं नातं शून्य आहे. हे लोक कोण आहेत? या देशातील लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलंय का? तुम्ही त्यांना मीडिया म्हणता, मी मीडियातून आहे. माझे वडील पत्रकार होते. मीडियाच्या लोकांसाठी माझ्या मनात खूप आदर सन्मान आहे. पण बाहेर उभे असलेले घाणेरडी पॅन्ट घातलेले विचित्र लोक ते मोबाईल घेऊन येतात. त्यांना वाटतं आपण फोटो काढू शकतो आणि नको ते कमेंट्स करत असतात. कुठून येतात ते? काय शिक्षण आहे त्यांचं? काय बॅकग्राऊंड आहे? या शब्दात जयाजी यांनी पापाराझींचा चांगलाच पाण उतारा केला. दरम्यान जया यांची ही मुलाखत सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली असून पापाराझी यांच्यावर चांगलेच भडकलेत. त्यांनी जया बच्चन यांना बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतलाय. काही पापाराझींनी आपलं मत मांडताना म्हटलंय की त्या जे बोलल्या ते वाईट आहे. त्यांचा नातू अगस्त्याचा 21 चित्रपट रिलीज होणार आहे. जर पापाराझी तो इव्हेंट कव्हर करण्यासाठी गेले नाहीत तर काय होईल? अमिताभ बच्चन दर रविवारी त्यांच्या घराबाहेर येतात तेव्हा कोणतेही मोठे मीडियावाले नसतात. तेव्हा फक्त आम्ही पापाराझी असतो. एखाद्याच्या दिसण्यावरून, दिवस रात्र काम करण्याच्या सवयीवरून त्यांना जज करणं चुकीचं आहे. पण पापाराझी मीडिया नाही तर सोशल मीडिया आहे. हे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षाही अधिक वेगाने पाहिलं जाणारं माध्यम आहे. दरम्यान आणखी एका पापाराझींनी असं म्हटलंय, जया बच्चन आमच्या गरिबीबद्दल, आमची भाषा, आमचे कपडे याबद्दल बोलल्या, पण आम्ही कधीही कोणत्याही सेलिब्रिटीला शिवीगाळ केलेली नाही. आम्ही काय करतोय हे आम्हाला माहितीये. जरी कोणी त्यांच्यासोबत फोटो किंवा सेल्फी काढला तरी त्या शिवीगाळ करतात आणि रागवतात. ते सगळं प्रेक्षकांना माहितच आहे. त्यांचा राग सर्वांना माहितीये. आम्ही योग्य की अयोग्य हे पाहणारी लोकच ठरवतील. आम्ही चुकीचे नाही, आम्ही फक्त तुमचा भाग आहोत. आम्ही देखील माणूसच आहोत ना, असा प्रश्न त्यांनी थेट जया बच्चन यांनाच विचारलाय. तर दुसरीकडे चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी जया बच्चन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जया बच्चन यांचे पापाराझींविरुद्धचे विधान हे गर्विष्ठ आणि उच्च नीच दाखवणाऱ्या वृत्तीची झलक देते. काही पापाराझींच्या आक्रमक कव्हरेजवर टीका करणे ही गोष्ट वेगळी आहे, परंतु संपूर्ण व्यवसायालाच कमी लेखणे हे अत्यंत चुकीचे आहे आणि एका खासदाराला ते शोभत नाही. आता या संपूर्ण प्रकरणावर जया बच्चन काही परत बोलणार का? खरंच पापाराझी जया बच्चन यांना कायमस्वरूपी बॉयकॉट करणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.